काही वर्ष पहिले असं होतं, की दात दुखला किंवा किडला, खराब झाला. तो फार जास्त खराब जरी नसेल, तरी लोकांचं मत असं होतं, की काढून टाका. आपण नंतर बघू काय. लगेच काढलं जातं. कारण त्याच्याबद्दल थोडा अवेअरनेस कमी होता. हे खूप 32 जात आहेत, एखादा गेला तर काय फरक पडेल? असं ते थोडंसं त्यावेळेचं हे होतं. पण आताचं थोडंसं अवेअरनेस वाढल्यामुळे लोकांचं असं झालंय, की आपले दात एकतर खायलाही व्यवस्थित पाहिजेत आणि दिसायलाही व्यवस्थित पाहिजे. त्यामुळे दात किडल्यावरती काढण्याचं प्रमाण हे आता खूप कमी झालेलं आहे. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मटेरियल आल्यामुळे तो ईज ऑफ ट्रीटमेंट पण फार झालेला आहे. म्हणजे रूट कॅनल उदाहरणार्थ, लोकांना आधी बरेच सेटिंग्ज घ्यावे लागायचे. पेनफुल असायचं. म्हणजे लोकांची कन्सेप्टच अशी होती, की रूट कॅनलला जायचं म्हणजे मला खूप त्रास होणार. मला खूप वेळेला जावं लागणार डेंटिस्टकडे. मला खूप अँटीबॉडी म्हणजे गोळ्या औषधं पण भरपूर वेळेला घ्यायला लागतात. हा त्रास किंवा हा त्यांच्या डोक्यामध्ये बसलेला जो न्यूनगंड होता, की तो की ज्याच्यामुळे आपण दात काढूनच टाकलेला बरा, असं व्हायचं. पण आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मटेरियल आणि नवीन इन्स्ट्रुमेंट जे आहेत, त्याच्यामुळं रूट कॅनल ऑलमोस्ट 90-95% लोकांचं सिंगल सिटिंगमध्ये होतं. एकदाच रूट कॅनलला यावं लागतं. हे जे 5-6 वेळेचं होतं ते 1 वेळेवर गेले. ॲनेस्थेशिया एकदा दिला की त्याच सेटिंगमध्ये रूट कॅनल हा विषय संपून जातो आणि त्याच्यामुळं रूट कॅनल करून घेण्यामागं ऑटोमॅटिकली लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. दात सेव्ह करण्याचं प्रमाण वाढले.